हॅलो फ्रेंड्स, तर आज काय आहे, ख्रिसमस आहे आणि त्यामुळे शाळेला तर सुट्टी आहे. सो माझ्या मुलीची मैत्रीण आज आलेली आहे आमच्याकडे आणि मुळात माझ्या पोरीचं नाव स्वरा आहे, त्यात तिच्या मैत्रिणीचं पण नाव स्वराली आहे. हा निव्वळ योगायोग आहे. हा पहा बरं, इकडे बघा, नाव सांगा. स्वराली. स्वरा. तर या बघत बसल्या आहेत टीव्ही, कार्टून त्यांचं चालू आहे, काहीतरी आपलं युट्यूबवरचं स्वाईप करत राहायचं, बसायचं असं झालं. आणि विशेष म्हणजे तिच्या मैत्रिणीला आवडतं पनीर पुरी, त्यामुळे आज तिच्यासाठी तो खास मेनू सुद्धा आम्ही केलेला आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि विशेष म्हणजे कधी नव्हे ते मैत्रीण येणार आहे म्हणून माझ्या मुलीने पहिल्यांदा आज पुऱ्या लाटल्यात. कधी नव्हे ते पहिल्यांदा सगळ्या पुऱ्या तिनेच मला लाटून दिल्या आहेत. मेनू जेवणाचा ठरवला आहे आम्ही. काय केलं होतं की पिठलं होतं, पिठलं पण बनवलेलं आहे, दही, नंतर तिच्या आवडीचं म्हणून आम्ही गाजरचा हलवासुद्धा मी बनवलेला होता. गाजराचा हलवा आहे, तसंच पुऱ्या, पनीर मसाला आणि जिरा राईस असा आजचा मेनू, खास तिच्या मैत्रिणीसाठी. कारण तिच्या मैत्रिणीला जे जे आवडतं ते तिनं मला नंतर सांगितलं आणि मी ते बनवलं. छानपैकी मस्त असं जेवणाचा हे बेत झालेला आहे. इकडे या वाट बघतायत की आता जेवायची वेळ आहे. इथं माझी बारकी जेवत इथं ही सुद्धा पुरी लाटते. हिचं जेवत खेळ चालू आहे. हिचे बाबा हिला भरवत आहेत. खूप आगाऊ आहे ही. कधी एकटी हाताने खाल्ली तर खाते, नाही तर हिला भरवावंच लागतं. त्यामुळं तिला जेवण भरवण्याची जबाबदारी तिच्या बाबांकडेच मी दिली आहे की तुम्हीच भरवा, मला भरपूर कामं होती. त्यात मी छोटे असे स्क्रिप्ट घेत होते. इथं या दोघी आता जेवायला बसल्यात, पण त्या शांतपणे जेवतील तर खरं ना. त्यांचं TV बघत सगळं काही चालू आहे आणि इथं या छोटीचा आगाऊपणासुद्धा आता चालू आहे. आणि या काय पोरींचं 15-20 मिनटं होऊन गेली तरीही जेवण आवरत नाहीये. या मस्ती करत TV बघत यांचं जेवण असं चालूच आहे. TVतले काय ॲक्शन हावभाव करून खाणे निवांत यांचं एन्जॉय, जेवत मस्तपैकी एन्जॉय असं चालू आहे. मैत्रीण येते म्हटल्यावर जास्तच उत्साह होतो ना, तसं झालं आहे माझ्या स्वराला. स्वरा आणि स्वराली दोघींचं खूप जमतं आधीपासून. आणि इकडे ही छोटी जेवण खाऊन हिचं आपल्या निवांत सायकलवर मजा मस्ती चालू आहे. जेवण खाणं आटपून म्हटलं मुलींशी थोडी गप्पा मारावी. सांताक्लॉजबद्दल तर त्यांना माहिती आहे, पण महाराष्ट्राचा संत वासुदेव याबद्दल तर त्यांना काहीच माहीत नाही. म्हणून म्हटलं थोडीशी त्यांना माहिती द्यावी. दान पावलं अशी साथ घालत पहाटेच्या शांततेत, टाळांच्या गजरात आणि चिपळांच्या तालावर अंगणात येणारा वासुदेव आता क्वचितच कुठेतरी पाहायला मिळतो. वासुदेव ही केवळ एक व्यक्ती नसून ती महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची आणि भक्तीची जिवंत ओळख आहे. वासुदेवाचा पोशाख, डोक्यावर मोरपिसाची उंच टोपी, अंगात पांढरा अंगरखा, गळ्यात माळा आणि कमरेला साखळदंडाचा पटका, त्याच्या हातात असलेल्या चिपळ्या आणि पायातील घुंगरांच्या आवाजातून एक चैतन्यमय ऊर्जा निर्माण होते. वासुदेव हा भगवान कृष्णाचा उपासकच. गावोगावी फिरून अभंग, गवळणी आणि भारुडांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य वासुदेवच करतो. पण आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगात आपण तंत्रज्ञानाच्या आहारी इतके गेलो आहोत ना, मोबाईल आणि इंटरनेटच्या आवाजात वासुदेवाची साथ कुठेतरी हरवली आहे. पण आपण आपली संस्कृती टिकवून ठेवली पाहिजे ना, ही आपली जबाबदारी आहे आणि ती आता काळाचीही गरज आहे. म्हणून मी या मुलींना थोडीफार वासुदेवांबद्दल माहिती सांगितली आणि त्यांनीही तशी उत्सुकता दाखवली. त्यांनाही विशेष कौतुक वाटलं की खरंच असं वासुदेव यायचेत का. तर मी त्यांना पटवून सांगितलं की हो, यायचेत. त्यानंतर मग या मुलींचं चालू झाला खेळ, मजा मस्ती, खूप सारा एन्जॉय. मैत्रिणी एकत्र आल्यावर हेच करणार ना, बालपण आहे, त्यांनी त्यांचं बालपण तर जगायला हवं. असं करून त्यांची मजा मस्ती चालू झाली. आणि नंतर मीही म्हटलं आपणही त्यांच्यासोबत थोडं खेळू, म्हणून आधीचे जे काही खेळ असतील तसं मीही त्यांच्यासोबत थोडीशी खेळू लागले.
कसं असतं, पालकांनीही आपल्या मुलांसोबत थोडाफार वेळ घालवायला हवा, तेव्हाच ती मुलं आपल्याजवळ येऊन मन मोकळे करू लागतात. त्यामुळे मी ही थोडीशी माझ्या पोरीच्या मैत्रिणीशी खेळू लागले. गप्पा गोष्टी झाल्या, खेळ झाले आणि असा हा छोटासा व्लॉग पण तयार झाला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. सगळेजण खुश राहा, मस्त राहा, आनंदित राहा. सगळ्यांनाच श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.